अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्नतापी प्रकल्प या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे याबाबतचे विनंतीपत्र माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्रींना दिले आहे। निम्नतापी प्रकल्प पाडळसे हा तापी नदीवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्यामुळे तालुक्यातील 43,600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। तसेच 17.1 TMC पाणी अडवण्याचे नियोजन आहे। एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळ बैठकीत डिसेंबर 2024 मध्ये 4,890 कोटी रुपये एवढी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली। त्यानंतर शासनाने प्रकल्प केंद्रीय जल आयोग CWC यांच्याकडे प्रकल्प मान्यतेसाठी पाठवला। त्यानंतर प्रकल्प केंद्रीय जल आयोग CWC ने इतर संबंधित विभागाच्या वैधानिक मान्यता प्राप्त झाल्या। त्यात महत्त्वाचे म्हणजे राज्याचा हिस्सा देण्याची हमी अजितदादा पवार यांच्या मार्फत राज्य वित्त आयोग यांनी दिल्यानंतर CWC ने शिफारस करून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रकल्प पाठवण्यात आला। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकारी समितीची मान्यता घेऊन प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना PMKSY या योजनेत समाविष्ट करण्यात आला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे जलपूजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे। आज दुर्दैवाने ते आपल्यात नसल्याने या प्रकल्पाला अजितदादा पवार निम्नतापी प्रकल्प पाडळसे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव असे नावच देण्यात यावे आणि त्या नावास मान्यता देण्यात यावी अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी केली आहे। मंगळवारी अमळनेर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा विविध वैचारिक संघर्षाने गाजली। सुमारे 4 तास ही सभा सुरू होती। सभेने अमळनेर शहरात 100 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच बालकांच्या आणि इतर समाजाच्या दफनविधीसाठी स्वतंत्र जागा, मालमत्ता हस्तांतरण फी 2% वरून 1% करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली। यावेळी एका नगरसेवकाने काही महिला नवीन आहेत, त्यांना काही समजणार नाही असे वक्तव्य करताच सत्ताधाऱ्यांनी महिलांचा अपमान करू नका म्हणत विषय उचलून धरला। मात्र माझा हेतू महिलांचा अपमान करण्याचा नव्हता, तरीही दिलगिरी व्यक्त करतो असे सांगताच वातावरण शांत झाले। अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणाची गौरी मोफत पुरवण्याचा विषय चर्चेला आला असताना सभापती स्वाती परदेशी यांनी बालकांना दफन केले जाते, तसेच काही समाजात प्रेत दहन न करता दफन केले जाते, त्यासाठी जागा नाही ती देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करताच सभागृहाने टाळ्या वाजवून स्वागत केले। पाणी पुरवठा योजनेचे श्रेय दुसऱ्याला जात असताना माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुरेश ललवाणी यांच्या कार्याची आठवण सत्ताधाऱ्यांनीच करून दिली। याशिवाय आयत्या वेळेच्या विषयामध्ये आठवडे बाजारात स्वच्छतागृह बांधणे, सैनिकांना शहीद झाल्यावर सुद्धा त्यांच्या परिवाराला घरपट्टी माफ करण्यात यावी असे विषय प्रशांत निकम यांनी मांडले, त्याला मंजुरी देण्यात आली। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी संकुलला बाबासाहेबांचे नाव द्या, गांधली गावाचा कर आणि पालिकेचा कर याबाबत समायोजन करण्यासाठी जिल्हाधिकारीचा अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेण्यात आला। एकंदरीत जाहीरनाम्याप्रमाणे जनहिताचे निर्णय घेण्यात आले। चर्चेत नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित भाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, पंकज चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, श्रीराम चौधरी, दिगंबर महाले, नावेद शेख, स्वाती परदेशी, प्रवीण पाटील, गोपी कासार, पुष्पाबाई आदींनी सहभाग घेतला। सभेत घनकचरा व्यवस्थापन विषय निघताच विरोधकांनी पालिकेत जादाचे सफाई कर्मचारी असताना कचरा व्यवस्थापन नीट होत नाही असा विषय मांडला। त्यावर सत्ताधाऱ्यांनी हा विषय मागचा आहे असे सांगून पालिकेचे कर्मचारी ठेकेदाराला देऊ नये आणि अटी शर्ती कडक कराव्यात असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले। दरम्यान ठेकेदारांनी कामाचा दर्जा खराब केला आहे असे विरोधकांतर्फे सांगताच पंकज चौधरी यांनी गुगली टाकत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका असे मांडले। त्यावर विरोधकांना मेक लक्षात येताच ते नरमले।
मालमत्ता हस्तांतरण फी 2% वरून 1% ऐवजी 0 करण्यात यावी असे विरोधकांनी मांडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शासन नियमाप्रमाणे फक्त 1% करता येईल आणि ही हस्तांतरण फी मागील सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे असे सांगताच विरोधक शांत झाले. अमळनेर शहरातील धनदायी महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील लिखित ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर भूपेंद्र केसूर, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर गजानन पाटील व प्राचार्य डॉक्टर HS महाजन उपस्थित होते. अथर्व प्रकाशन जळगाव तर्फे प्रकाशित या पुस्तकाचा विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. शिरपूर येथील RC पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठ क्षेत्रातील इंग्रजी प्राध्यापकांच्या अभ्यासक्रम शाळेत सदर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू झालेल्या अभ्यासक्रमात डॉक्टर लीलाधर पाटील यांचे हे दुसरे पुस्तक असून मागील वर्षी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत लिहिलेल्या इंग्लिश फॉर ऑल या पुस्तकाचे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रकाशन करण्यात आले होते. ते पुस्तक प्रथम वर्ष इंग्रजी विषयासाठी अभ्यासाला असून हे नव्याने प्रकाशित झालेले पुस्तक द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. याबद्दल डॉक्टर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील सुपुत्री डॉक्टर योगिता अशोक शिंदे यांची MS नेत्ररोग या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली आहे. डॉक्टर योगिता शिंदे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉक्टर योगिता ही अशोक अजबसिंग शिंदे यांची लाडकी कन्या असून किरण अशोक शिंदे यांची त्या भगिनी होत. सध्या डॉक्टर योगिता शिंदे या जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.